जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये शेकडो दिंड्या सहभागी झाल्या। अनेक वर्षांपासून वारकरी पायी चालत पंढरीला जातात। वारीच्या सोहळ्यामध्ये बदल झाला असला तरी परंपरा मात्र कायम आहे। आणि याच वारीच्या सोहळ्यातील वारकऱ्यांचा आनंद नेमका काय आहे हे जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। आपण पाहूया। तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या प्रस्थानाला आता सुरुवात झालेली आहे आणि संपूर्ण देहू नगरी ही अक्षरशः फुलून गेलेली आहे। लाखो वारकरी सध्या या देहू नगरीमध्ये आलेले आहेत आणि टाळ मृदुंगाचा गजर हा आपल्याला सर्वत्र कानी ऐकू पडतोय। आपल्यासोबत काही सगळे वारकरी आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून हे वारीच्या सोहळ्यामध्ये पायी चालत पंढरीच्या दिशेने निघत असतात। रामकृष्ण हरिमाऊली, काय वातावरण आहे? आजपासून हा सोहळा सुरू झालेला आहे, काय भावना आहेत आणि किती वर्षांपासून तुम्ही या वारीच्या सोहळ्यामध्ये सहभागी होत आहे? आम्ही जवळजवळ 25 वर्षापासून या वारीमध्ये सहभागी होतो। अतिशय उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे। हा आनंद त्रैलोक्यामध्ये कुठेच मिळत नाही। हा सुख सोहळा स्वर्गीय नाही असा आनंद आम्ही या ठिकाणी आता अनुभवत आहोत। भगवंताला सुद्धा वेड होऊन ज्याच्यामध्ये नाचा वाटतं त्याचं नाव वारी आहे। सबंध चारीधाम तीर्थयात्रा करून, अष्टविनायकाची तीर्थयात्रा करून आणि अनेक अन्य जगन्नाथपुरीच्या यात्रेपेक्षाही अत्यंत पवित्र हा वारीचा उत्सव महाराष्ट्रात होतो आणि आमच्या सर्वांना याच्यामध्ये आनंद घेता येतो। वारकरी जीवन जगणारी जी आमच्यापेक्षाही उच्च दर्जाची माणसं आहेत ते अत्यंत छान या वारीचा आनंद घेतात आणि तुमचा सर्वांचा, लोकशाही चॅनलचा सर्वांना एकदा धन्यवाद देतो, कारण तुम्ही ही वारी सबंध भारतभर आणि अन्य देशामध्ये सुद्धा पाठवताय। तुमच्या सर्वांना एकदा धन्यवाद देतो। रामकृष्ण हरी। पूर्वीचा जो वारकरी होता की सामान्यपणे आपल्या लक्षात यायचं की शेतकरी, सामान्य कुटुंबातले भोळे भाबडे वारकरी, अशी वारकऱ्यांची ओळख आपल्याला पूर्वपार पाहायला मिळते। पण आताच्या काळामध्ये अनेक आधुनिक वारकरी सुद्धा पाहायला मिळतात, जे वेगवेगळ्या विषयामध्ये सखोल अभ्यास करणारे तत्वचिंतकही पाहायला मिळतात। त्याचबरोबर डॉक्टर, इंजिनियर सारखे उच्च विद्याविभूषित उच्चभ्रू मंडळी सुद्धा या वारीमध्ये सहभागी पाहायला परंपरा तीच आहे। परंपरा तीच आहे आणि परंतु आता त्या वारीचं महत्व हे सर्वांना पटलेलं आहे। राज्यभरातून कानाकोपऱ्यातून वारकरी आहेत ते आता या पंढरीच्या दिशेने निघालेले आहेत आणि हा सगळा सोहळा, याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी लोकशाही मराठी सुद्धा या वारकऱ्यांसोबत पंढरीकडे निघालेली आहे। कॅमेरामन पियुष शेरवडेकर सह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, देहू। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।